डोंबिवली से थाने के बीच बस सेवा शुरू हो गई है। इस बस सेवा का शुभारंभ डोंबिवली के विधायक और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान ने किया। उन्होंने बस को हरी झंडी दिखाकर थाने की दिशा में रवाना किया। इस प्रायोगिक बस सेवा का उद्देश्य बढ़ती लोकल ट्रेन की भीड़ को कम करना और यात्रियों की सुरक्षा सुनिश्चित करना है। भाजपा नगर सेवक दीपेश पुंडलिक मात्रे ने लगातार प्रयासों के बाद यह सेवा कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन विभाग के जरिए शुरू हुई है। रविंद्र चौहान ने इस मौके पर हल्के फुल्के राजनीतिक बयान के साथ कहा, हम सभी एक साथ है। कई लोगों को गुदगुदी होगी। इस बीच यह टोला किसके लिए था, इस पर चर्चा शुरू हो गई है। बस सेवा शुरू होने से डोंबिवली थाने के यात्रियों को अब यात्रा में बड़ा आराम मिलेगा। नाही, डोंबिवली ते ठाणे अशी बस व्यवस्था सुरू माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेली आहे। या ठिकाणी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदुपरब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि डोंबिवलीकरांसाठी ही पर्वणीच आहे। एका विद्यार्थ्याचा जो पडून मृत्यू झालेला, जो ट्रेन मधून पडून मृत्यू झाला, त्याच्यानंतर ही जी आम्ही पर्यायी व्यवस्था, परिवहनची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय आणि याच्यामुळे डोंबिवलीतील खूप नागरिक जे ठाण्याला प्रवास करणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। ही बस व्यवस्था कंटिन्यू चालली पाहिजे आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय हे केडीएमटीचं आरक्षण आहे। लवकरच आम्ही हे आरक्षण डेव्हलप करून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे करतोय, जेणेकरून इथे चार्जिंग स्टेशन्स उभे झाल्यानंतर आपण इलेक्ट्रिक बस आणि एसी बसेसची देखील सुविधा ठाण्याला जाणाऱ्या माझे जे नागरिक आहेत। आणि आत्ताच रवींद्र चव्हाण साहेबांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला इथे सांगितला की याच बसच्या माध्यमातून माजिवड्याला जो मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला जोडण्याचं काम देखील शटल सर्व्हिसच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून ठाण्याला जेव्हा माणूस उतरेल त्याला बोरिवली असेल, पवई असेल, घाटकोपर असेल, इथे प्रवास करताना मेट्रोची म्हणजे इंटिग्रेटेड जो प्रवास आहे नागरिकांचा तो सुखकर होईल या बस सेवेच्या माध्यमातून। मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही तर नांदी आहे आणि मोठं याच्यामधून काहीतरी सुरू होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे।